नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणारी पदांबाबत रिक्त पदांच्या बाबत महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, आजचे दिनांक 10 सप्टेंबर 2025चं शासन परिपत्रक आहे. माननीय शिक्षण संचालक साहेबांचं पत्र आहे आणि सर्व शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सर्व यामध्ये बघा संदर्भ दिलेले आहेत. शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय, त्यामध्ये संदर्भ क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6 व 7 असे महत्त्वपूर्ण संदर्भ दिलेले आहेत आणि यामध्ये उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्रमांक 7 दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्रप्रमुख भरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या संवर्गातील पदांसाठी ग्रामविकास विभागाची अधिसूचना 18/7/2025 मध्ये अर्हता व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे. म्हणजे बघा, शासन निर्णय 29/8/2000 रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्रप्रमुख भरतीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच केंद्रप्रमुखांचे नाव हे समूह साधन केंद्र समन्वयक असे असणार आहे आणि ग्रामविकास विभागाच्या 18/7/2025 मध्ये अर्हता व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार पदभरती ही विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे आणि पदोन्नतीद्वारे असे 50-50% प्रमाणात भरवायचे आहेत. तर ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय 28/8/2025 अन्वये समूह साधन केंद्र समन्वयक म्हणून केंद्रप्रमुख या संवर्गातील पदे दिव्यांगाच्या विशिष्ट प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्यात आलेली आहे. शासन निर्णय दिनांक 29/8/2025 रोजीच्या शासन निर्णयातील 3 नुसार सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना तात्काळ कळवण्याबाबतचे निर्देश नमूद करण्यात आलेले आहेत. तरी सदरची माहिती संकलित करून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना सादर करायचे असल्याने खालील विवरणपत्रात केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांबाबतची माहिती प्रमाणित करून 2 दिवसात संचालयास सादर करायचे. बघा, त्याचा हा नमुना आहे आणि संचालक माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांचे पत्र आहे. तर यामध्ये यांना आज रोजी जिल्हा परिषदकडे केंद्रप्रमुखाची पदे किती मंजूर आहेत, किती कार्यरत आहे आणि किती रिक्त आहेत आणि सध्याची स्थिती पदभरती विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरती करण्यासाठी किती पदे उपलब्ध आहेत, त्याच्यापैकी उर्दू माध्यमाची पदे आणि घटना क्रमांक 6 मध्ये दिव्यांगमध्ये किती दिव्यांगाची पदे दिव्यांगासाठी. तर अशा पद्धतीची माहिती मागवलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये केंद्रप्रमुख पदभरती ही विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे लवकरात लवकर होण्याचे हे संकेत आहेत. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.